नमस्कार, मैं सलोनी नाते और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र के अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे ने कहा कि विरोधियों ने चुनावों के दौरान भाजपा पार्टी का अपप्रचार किया। कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार ने इस पर अपना बयान देते हुए भाजपा सरकार पर कुछ इल्जाम लगाए हैं। उन्होंने क्या कहा, आइए जानते हैं। तो एक लक्षात घेतलं पाहिजे की जर तुम्हाला माहित आहे यांच्यामुळे पराभव त्यांच्यामुळे पराभव, मग कशाला त्यांना पक्षात घेतलं? काय गरज होती? एखाद्या नेत्यांना घ्यायचं आणि त्याला संपवायचं, ही भाजपची परंपराच राहिली आहे। त्याच परंपरेचा हा भाग आहे की काँग्रेसच्या नेत्यांना असेल, राष्ट्रवादीच्या नेत्यांना, इतर पक्षातल्या नेत्यांना सोबत घेऊन त्यांच्या छाताळावर पाय ठेवून स्वतः पुढे जायचं, ही भाजपची काही आजची पद्धत नाही। ही अनेक वर्षापासून आम्ही ते बघतो। आनंद आहे, लोकांना खोटारडेपणा कोणी केला आहे, 10 वर्ष फसगत कोणी केली, संविधान बदलायची भाषा कोणत्या पक्षाच्या लोकांनी केली, आणि आज शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे त्याला कोण जबाबदार? हा अपप्रचार होता की प्रचार होता? महागाई वाढली हा अपप्रचार होता की प्रचार होता? डिझेल पेट्रोलचे भाव गगनाला मिळाले ते प्रचार आहे की अपप्रचार आहे? 16 लाख कोटी रुपये उद्योगपतींचे कर्जमाफ केले, हा अपप्रचार आहे की प्रचार आहे? याचं उत्तर त्यांनी द्यावं। त्याचं उत्तर देण्यासाठी आम्ही आमची यात्रा काढू आणि ती आम्ही काढणार आहोत, जनसंवाद यात्रा। आणि त्या यात्रेच्या माध्यमातून ते जिथे जाऊन खोटं सांगतील तिथे जाऊन आम्ही खरं सांगणार आहोत। त्याचा तो प्रश्न आहे। आपापले पक्ष आपापल्या कामाला लावतात। सगळ्यांनीच आता विधानसभा निवडणुका जवळ आल्या आहेत, त्यामुळे सगळ्यांनी तशा प्रकारच्या सूचना दिलेल्या आहेत। नाही, सांगलीची जागा हक्काची असताना त्यामध्ये विश्वजितची जी मागणी होती ती योग्य होती। ती जागा काँग्रेसला सुटावी आणि काँग्रेसची ताकद तिथे होती। परंतु ठीक आहे, महायुतीमध्ये काही गोष्टी घडतात, पण आता आपण निवडणुका संपल्यानंतर आता वाद वाढवत बसायचा नाही, तर वाद मिटवून महाविकास आघाडीला पुढे जायचं आहे। हे आता आपल्याला करावं लागेल। आणि मी विश्वजितजींना सुद्धा सांगणार आहे की आपण आता अधिक वादात न पडता विधानसभेच्या निवडणुका जिंकण्यासाठी आपण सर्व एकत्र येऊ। तेच सांगतोय त्यांना, आम्ही भेटू त्यावेळेस त्यांची समजूत काढू। त्यांच्या मनात थोडासा काही राग असेल, स्वाभाविक आहे, तो राग नक्की दूर केला गेला पाहिजे असं मला वाटतं।